कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा। पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 7387760041 आणि 9272632793। भिलवडी येथे काँग्रेस उमेदवारांचा प्रचार शुभारंभ उत्साहात। काँग्रेस पक्षाच्या वतीनं भिलवडी येथील जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार प्रतीक संग्राम पाटील तसेच पंचायत समिती माळवाडी गणाचे हजराबी बालेचांद सलामत व वसगडे गणाच्या शोभा आनंदा हजारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। येथील हनुमान मंदिरात विविध राजकीय सामाजिक नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला। यावेळी लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब काका पाटील, स्वर्गीय आनंदराव मोहिते, स्वर्गीय संग्राम पाटील यांच्या सामाजिक व राजकीय कार्याच्या आठवणी अनेक वक्त्यांनी सांगितल्या। त्यांच्या विचारांवर चालत विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला। कार्यक्रमात जिल्हा नाभिक समाजाचे उपाध्यक्ष आर.के. रोकडे, सुधीर साळुंके, महेश जगताप, संताजी जाधव, विजय कांबळे, काशीनाथ गुरव, अश्विनी साळुंके, ओंकार पाटील, बाळासाहेब मोरे, मीनाताई पाटील, विश्वनाथ माळी, अक्षय पाटील, सीमा शेट्टे, तुकाराम माने, बी.एन. मगदूम, सुधाम जगताप व पूनम पाटील आदींची भाषणे झाली। कार्यक्रमात सांगली कारखान्याचे संचालक राजू पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.डी. पाटील यांनी केलं। सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी तर आभार अमोल मगदूम यांनी मानले। पद्धतीने या गावचा आदर्श घडवलाय, सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलंय। त्या सर्वांची जबाबदारी या पाटील कुटुंबाची होते आणि या पाटील कुटुंबियांना सहकार्य करण्याची भूमिका आज 12 बलुतें 18 प्रगट जाती धर्माच्या आणि तुम्ही सर्वांची जबाबदारी आहे। संग्राम दादा नसले म्हणून त्यांची उणीव धुवून काढण्याचं काम प्रतीक दादांच्या माध्यमातून करायचं आपण ठरवलं आहे। कुठलाही विकास झाला नाही अशी तडजोड कुठेही करणार नाही। स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांपासून आमचे नेते विश्वजित कदम साहेब यांच्यापर्यंत टाकलेले शब्द या पाटील कुटुंबियाने त्यांनी कधी नाही म्हणलेला नाही। अनेक प्रश्न आहेत पण दीपक दादांनी सांगितलंय आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे, ज्यादा वेळ घेऊन पण चालणार नाही। 2 उमेदवार आहेत, पंचायत समितीचे आणि एक जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत। या सर्वांना आपण ताकदीनिशा तन मन धन देऊन या सर्वांना या भागाचा विकास करण्यासाठी आणि पुढे चालना देण्यासाठी आपण या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे।